हॅलो, लवकर या माझ्याकडे. तुम्ही कोण बोलताय? पत्ता पाठवतो, लवकर या. अहो पण काय झालं? काय काम आहे? विषय तुम्हाला माहित आहे. आणि हो, पोलिसात जाऊ नका, एकटेच या. दिल जिगर क्या चीज है, दो किडनी A1 पीस है. दिल जिगर क्या चीज है, दो. तुमच्या बरोबर जे आले ते कुठे आहेत? त्यांना घेऊन या ना. नाही, मी एकटाच आलोय. मी बघितलं गाडीमध्ये कोण आहे. अहो मी खरंच एकटा आलोय. तुमचं नाव? अनिकेत. या आत या. हे काय झालं? तुमच्याकडून काय झालंय का? काय ऍक्सिडेंट वगैरे झालाय का? हो, काहीतरी काय बोलताय तुम्ही? मग पोलिसांना बोलवायला लागेल. बोलवायचं का? तुमच्याकडून काय झालंय का चुकून? हो, चुकून बघितलं मी काय झालंय ते. अहो तुम्ही चक्क गोळी झाडली तुमच्या बायकोवर. मी तिथेच होतो. अहो पण तुम्ही घुसलात कसं माझ्या घरामध्ये? अहो घुसेन कसा, मी सायकेट्रिस्ट आहे. पेशंट होती ती माझी. आमची ट्रीटमेंट सुरू होती. ती पहिल्यापेक्षा खूप वेगळीच वागायला लागली. सतत तिच्या मनामध्ये मरणाचा विचार, नाहीतर प्रेमाचा. अहो ती प्रेग्नेंट होती, ती पण तुमच्याकडून. अहो आमच्यात तसं काही नव्हतं. मग काय ते ऑटोमॅटिक झालं काय? डेड बॉडी काय लपाछपी करायला आणली होती का? हा, ती प्रेग्नेंट होती. तुमचं बाळ होतं तिच्या पोटात. अहो पण ते आम्ही ऍक्सेप्ट केलं असतं. एकदाच झालं होतं आमचं तसं. पण परफेक्ट जमलं तुला. अहो पण मी गोळ्या दिल्या होत्या ना. अहो पण मुद्दा काय? तुम्हाला आमच्या घरी याची काही गरजच नव्हती ना. अहो पण मी दिलेल्या गोळ्याने सरळ सुसाईडची केस झाली असती, आत्महत्या नाहीतर ऍक्सिडेंटल ओव्हरडोसची केस झाली असती. आता जर पोस्टमॉर्टमला जर घेऊन गेलं तर काय कळेल? विष पिऊन मेली नाही म्हणून गोळी झाडली, की गोळी झाडून मेली नाही म्हणून विष पिली? डोक्यावर पडलाय का तुम्ही? अहो माझं तर डोकंच चालत नाहीये. अहो मला डिवोर्स देत नव्हती. माझ्या गोळ्या खाऊन दाढी मिशा फुटल्या यायला. नेमकी टेस्ट पण आजच करायची होती. हे देवा. अहो पण तुम्हाला काय कळतं का? मेलेल्या माणसाला मारलं. मी काही डॉक्टर नाहीये. अहो मेलेला माणूस ओळखायला डॉक्टर होण्याची गरज नसते. अहो ती रोज अशी मेल्याने पडून राहायची तुमच्या गोळ्या खाऊन. आता काय करायचं? आज रात्री जाऊ गुजरात हायवेवर. एकतर जंगलात पुरून टाकू, नाहीतर मग जाळून टाकू. अहो जाळणं एवढं सोपं आहे का? जंगलामध्ये कोणीतरी बघेलच ना. मग आता ठरवा तुम्ही काय करायचं ते. ती एक केस होती ना, तुकडे तुकडे करून जंगलामध्ये फेकून दिले होते. तुकडे कोण करणार? तुम्ही पुरुष आहात? तुम्ही पण डॉक्टर आहातच की. आता काय करायचं? पुरून टाकू. अहो पुरूया कुठे? इथे तुमच्या बंगल्यात. तुमचाही बंगला आहेच की. नाही नको, मग राहून दे. मग एक काम करू, काय? जंगलामध्ये नेऊ आणि पुरून टाकू. उचला, नवरा आहात तुम्ही. हा नाही, तुम्ही उचला. बॉयफ्रेंड आहात तुम्ही.